स्वामी शांतिगिरीजी महाराज लोकसभा लढणार, कार्यकर्त्यांनी केले पाचोरा येथे शक्ती प्रदर्शन। सध्या लोकसभेचे वातावरण असून संपूर्ण भारतात लोकसभेचे जोरदार वारे सुरू आहेत। संसदेमध्ये गेल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही। देशातील आणि राज्यात सगळ्याच ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला लवकर न्याय मिळत नसल्यामुळे लढा राष्ट्रहिताचा, संकल्पशुद्ध राजकारणाचा। त्यामुळे शांतिगिरी महाराजाचे शिष्य यांनी स्वतःहून सांगितले की आता राजकारणात उतरल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही। पत्रकारांनी प्रश्न केले होते की आपण हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरणार का? शांतिगिरी महाराज यांनी सांगितले की भारतात अनेक भिन्न भिन्न जातीचे लोक आहेत। सगळ्यांसाठी न्याय देण्यासाठी मला माझ्या शिष्यगणांनी उभे केले आहे। विकासाचे मुद्दे कसे असतात तर चांगले, कर्तृत्ववान, शिकलेले, बुद्धिमान लोक राजकारणात आले पाहिजे। प्रत्येक वेळेस तेच प्रतिनिधी निवडून येतात, त्यामुळे देशाचा विकास होत नाही। पक्ष बदल करून म्हणजेच जुने कपडे काढायचे, नवे घालायचे। विशेष म्हणजे प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते। सगळेच संत एकाच माळेचे मणी नसतात। 48 वर्षात फक्त फलहार, पैशांना आजपर्यंत हात न लावलेले, लाखो दारू पिणाऱ्याचे घरसंसार मार्गाला लावणारे स्वामी शांतिगिरी महाराज, भारतात आणि अनेक देशात संकटसमयी मदत करणारे स्वामी शांतिगिरीजी महाराज, पैशाचा मोह नसलेले, विकास करतीलच ह्याच दृष्टिकोनातून स्वामी शांतिगिरी महाराजांनी अनेक ठिकाणी प्रचार सभेला सुरुवात केली आहे। फेब्रुवारी 25 रोजी पाचोरा येथील प्रचार सभेत बोलत होते। शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि आजचा शिकलेला तरुण याच्यासाठी आजचे सरकार सगळे मार्ग बंद करून आज जे शेतकरी आंदोलन करीत आहे ते खोटे आहे का? शाळा बंद, नोकरी बंद, सगळीकडे खाजगीकरण हे विकास कामाचे मुद्दे भाजपा सरकारचे आहेत म्हणून खोट बोलून वेळ मारून घेत आहे। आता शांतिगिरी महाराज लोकसभेसाठी उभे राहणार असल्याचे समजताच राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, भडगाव। योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकीला जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही सामोरं जाणार। म्हणून आता रडायचं का लढायचं? लय थळू आवाजात रडायचं, लढायचं ना, मग लढायचं। मग तोच विषय आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघात करतोय। येणाऱ्या लोकसभांना नक्कीच आपल्याला महाराष्ट्रामध्ये जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव असलेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला चमत्कार नव्हे साक्षात्कार बघायला मिळेल। आणि तो साक्षात्कार करण्याकरता आपण सर्वजण बाबाजींचा आशीर्वाद घेऊन आपण तयारीला लागू। म्हणून या भक्त परिवाराला आता 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प। दुसरं वाक्य डोक्यात ठेवायचं, जनसेवा हीच ईश्वर सेवा। काय? जनसेवा हीच ईश्वर सेवा। तिसरं वाक्य डोक्यात ठेवायचं, सत्तेसाठी नव्हे तर देश हितासाठी। कशासाठी? सत्तेसाठी नव्हे तर देश हितासाठी। चौथं वाक्य आपण डोक्यात ठेवायचं, खूप केलं नेत्यांकरता, आता फक्त बाबाजींकरता। काय? खूप केलं नेत्यांकरता, आता फक्त बाबाजींकरता। पाचवं वाक्य डोक्यात ठेवायचं, हाताच्या कंगणाला आरशाची गरज काय आणि कर्तृत्ववान माणसाला टिंबटिंबाची आवश्यकता काय? गाळलेली जागा तुम्ही भरून घ्या नंतर, जशी तुम्हाला बुद्धी असेल तशी। 6वा शब्द डोक्यात ठेवायचा, लढायचं। आणि 7वा शब्द डोक्यात ठेवायचा, जिंकायचं। एवढं डोक्यात ठेवून कामाला लागायचं। हा संदेश देण्याकरता आज बाबाजी जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये उपस्थित आहेत। उद्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमची बैठक आहे। परवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बैठक आहे। जिथं जिथं भक्त परिवाराचं कार्यक्षेत्र आहे त्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात